स्मरण दिन आणि मागील वर्षी याच ठिकाणी आपण आज मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामधून मुंबईमधून असंख्य भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं आम्ही अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। रसिको, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सर्व भजन सम्राट भजनी बुवा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्मारकाला अर्थातच स्वर चिंतामणी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांना या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी वाहिली जाते। या कार्यक्रमाचा शुभारंभ पुष्पहार अर्पण करून तसेच गणरायाची पूजा करून या ठिकाणी मोठ्या दिमागात संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा सन्माननीय प्रमोदजी हरियान बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय भजन सम्राट भालचंद्रजी केळुसकर बुवा, सन्माननीय नारायणजी ठाकूर, सन्माननीय नाथा सावंत बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गोविंद भिलारे गुरुजी या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय श्री प्रकाशजी चिले, त्याचप्रमाणे सन्माननीय अनिलजी गोसावी, सन्माननीय या भरणेगावचे सरपंच सरोजजी मेस्त्री आणि ग्रामपंचायत सदस्य क्षमिका मेस्त्री, त्याचप्रमाणे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे संचालक सन्माननीय नामदेवजी गिरकर, त्याचप्रमाणे विनयजी सुतार, अजितजी गोसावी, विनोदजी चव्हाण आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे सचिव सन्माननीय गोपीजी लाड, त्याचप्रमाणे असंख्य भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय खास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईवरून सर्वच भजन मंडळी या ठिकाणी जी उपस्थित आहेत, प्रमुख पाहुणे जे उपस्थित आहेत त्यातली बहुसंख्य हे मुंबईवरूनच आलेले आहेत आणि त्यातीलच एक सन्माननीय लक्ष्मणजी देसाई आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सर्व या ठिकाणी भजन रसिक भजनी कलाकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बुवांचे सर्व चाहते वर्ग, या सर्वांचं आम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिष्य परिवार व पांचाळ कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। या पोलीस पाटील ओरोज सन्माननीय मेस्त्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। त्याचप्रमाणे सन्माननीय वैभवजी राणे आपलं देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत। स्वर चिंतामणी अर्थातच वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचा मागील वर्षी या ठिकाणी स्मारकाचा अनावरण सोहळा मोठ्या दिमाखामध्ये संपन्न झाला। अगदी नेत्रदीपक अशा प्रकारचा तो सोहळा होता। न भूतो न भविष्यती असा अनुभव या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व शिष्य परिवार आणि या कोकणातील सर्व भजन रसिकांनी घेतला आणि आज त्या स्मारकाला प्रथम वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि बुवांना या ठिकाणी 12वा पुण्यस्मरण दिन आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रसिक हो या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असंख्य बुवांच्या शिष्य परिवाराने मेहनत घेतलेली आहे। या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना सन्माननीय दया राणे, किशोर राणे, सामाजी मेस्त्री, बुवांचे चिरंजीव अर्थातच योगेशजी पांचाळ, संदीप मेस्त्री, निलेश ठाकूर या सर्वांच्या मेहनतीने हा कार्यक्रम आजचा यशस्वी होताना आपण या ठिकाणी पाहतोय। खर तर कोकणची जी ही परंपरा आहे या परंपरेमध्ये असंख्य भजनी कलावंतांनी या ठिकाणी जन्म घेतला या कोकणच्या भूमीमध्ये आणि ही परंपरा त्यांनी अविरत जोपासण्याचं जपण्याचं महान कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि यातीलच पंचरत्नांपैकी एक असलेले स्वर चिंतामणी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा बुवांच्या असंख्य आठवणी आपल्या मनामध्ये आजही ताज्या आहेत, जिवंत आहेत आणि त्यांना स्मरण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम अर्थातच 12वा पुण्यस्मरण दिन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। सन्माननीय मदनजी राणे कळसुली हे या ठिकाणी उपस्थित आहेत, अभिषेकजी मेस्त्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। सागरजी राठोड, प्रदीप सावंत आपल्या सर्वांचं आम्ही शब्दसुमरांनी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। गणेश मिस्त्री हे नरडवेवरून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय
सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा भगवानजी लोकरे बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीधरजी मुनगेकर, सन्माननीय सुनीलजी लबदे, राजा दळवी, सतीजी राणे आणि आनंदजी मेस्त्री ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि काही वेळातच या सर्वांचं आगमन आजच्या कार्यक्रम स्थळी या ठिकाणी होणार आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय रुपेशजी मेस्त्री साकेडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। रुपेश मेस्त्री यांचा सुद्धा आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अगदी पहिल्यापासूनच बांदिवडे यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। गणपती गजाननाची या ठिकाणी पूजा करून बुवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी बुवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर सर्व उपस्थित भजन रसिकांनी, उपस्थित बुवांच्या सर्व चाहत्यांनी या ठिकाणी समोरील खुर्च्यांवरती आसनस्थ या ठिकाणी व्हायचंय। सन्माननीय सुदर्शनजी फुके बुवा, आपणासही विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे। उपस्थित सर्वच भजनी कलाकार, भजन रसिक आणि स्वर चिंतामणी अर्थातच वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांना मानणारा, यांना जागवणारा या ठिकाणी हा सर्व बुवांचा चाहता वर्ग, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठाकडे, व्यासपीठासमोरील खुर्च्यांवरती आसनस्थ व्हायचं आहे। या ठिकाणी सन्माननीय मयूर मेस्त्री यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। कोणी सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। जसे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही भजन संस्कृती, भक्ती परंपरेला अनेक जाणते, अनेक अभ्यासू आणि तपस्वी या भजनी बुवांनी आपल्या साधनेने या भजनी परंपरेला समृद्ध केलेला आहे। काळाच्या ओघामध्ये अनेक थोर भजनी बुवा काळाच्या पडद्याआड जरी गेलेले असले तरी त्यांनी दिलेला हा भक्तीचा भवसागर, त्या भक्तीचा वारसा आपण सर्वजण हजारो भजनी बुवा या भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जोपासत असतो आणि हीच परंपरा कायम पुढे नेत असताना बुवा वैकुंठवासी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करून या स्मारक समितीचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी ठाकूर बुवा, मी आपणास विनंती करतो की आपल्या प्रास्ताविकेने या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करूया। तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते सन्माननीय श्रीधरजी मुनगेकर बुवा, मी आपणास विनंती करतो की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे। सतीशजी राणे बुवा हे सुद्धा मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा प्रमोदजी हरियान बुवा आपलं स्वागत आणि आपलं सत्कार करण्याची मी विनंती करतो। स्मारक समिती अध्यक्ष सन्माननीय निलेशजी ठाकूर आपणास या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्माननीय प्रमोदजी हरियान बुवा या ठिकाणी सन्माननीय भगवानजी लोकरे बुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूयात। त्याचप्रमाणे या ठिकाणी रवी मेस्त्री सुद्धा, रवी राणे बुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात। आनंद मेस्त्री कोचरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय भगवानजी लोकरे बुवा आणि रवी राणे बुवा, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजा दळवी सुद्धा उपस्थित आहेत, आपणासही विनंती राहील की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहूयात।
सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आजच्या या बुवांच्या स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन आणि 12वा पुण्यस्मरण दिन अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुनश्च एकदा सर्वांचं आम्ही शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि या ठिकाणी उपस्थित सन्माननीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा, अत्यंत आवाज जितका गोड आहे तेवढा स्वभाव सुद्धा त्यांचा गोड आहे आणि असे गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय भगवानजी लोकरे बुवा यांचा सत्कार स्वागत करण्याची मी विनंती करतो। सन्माननीय स्मारक समितीचे अध्यक्ष निलेशजी ठाकूर, आपणास एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण ही सर्व मंडळी या ठिकाणी मुंबईवरून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास माता त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन्माननीय लबदेबुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुप्रसिद्ध भजन सम्राट खास मुंबईवरून प्रमोदजी हरियाणबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं स्वागत करण्याची मी विनंती करतो सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा आपणास। सन्माननीय श्रीधरजी मुनगेकर बुवा यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। विनय सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करीत आहेत। या ठिकाणी चिंतामणी पांचाळ बुवा यांचे पटशिष्य म्हणून ओळख असलेले सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा यांचे शुभ हस्ते श्रीधरजी मुनगेकर बुवा यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यानंतर प्रमोदजी हरियाणबुवा यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो। सन्माननीय दया राणे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी दयाजी राणे आपणास विनंती करेन की आपण या ठिकाणी उपस्थित सन्माननीय साबाजी मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रमोदजी हरियाणबुवा आपलं आम्ही या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी करत आहोत। आणि पांचाळ बुवा यांचा 12वा पुण्यस्मरण दिन आणि स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी सोहळा हा संपन्न होत असताना ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। यानंतर सन्माननीय भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं स्वागत करण्याची मी विनंती करतो। सन्माननीय किशोरजी राणे या ठिकाणी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। विनोद मिस्त्री देवगड आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले सन्माननीय नाथाजी सावंत यांचं देखील स्वागत करण्याची मी विनंती करतो। सन्माननीय योगेशजी पांचाळ आपणास सन्माननीय नाथा सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, योगेशजी पांचाळ यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो। सन्माननीय सूर्यकांत भिलारे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय संदीप मेस्त्री आपणास मी विनंती करतो की आपण सन्माननीय सूर्यकांत भिलारे गुरुजी यांचं स्वागत करावं। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास मुंबईवरून ही सर्व भजन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत। सन्माननीय चंद्रकांत परब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय प्रकाशजी चिले बुवा, मी आपणास विनंती करतो की आपण समोर यावं। सन्माननीय चंद्रकांतजी परब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी चिले यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे।
यानंतर सन्माननीय सुनीलजी लबदे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. अजितजी गोसावी सर यांना मी विनंती करेन की सुनील लबदे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खास मुंबईवरून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले सन्माननीय सुनील मिस्त्री यांचं सुनीलजी लबदे यांचं स्वागत करतायत. विराजी अजित गोसावी सर, यानंतर आजच्या या व्यासपीठावरती भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे सचिव सन्माननीय गोपीची लाडबुवा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अगदी आवर्जून चिंतामणी पांचाळ बुवांचा कुठलाही कार्यक्रम असला तरी ते कार्यक्रमांना उपस्थित राहतात. ते सन्माननीय गोपी लाडबुवा यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती करतो. सन्माननीय संदीप पांचाळ यांना विनंती आहे की गोपी लाडबुवा यांचं या ठिकाणी स्वागत करावं. दळवी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय निलेश ठाकूर आपणास विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राजा दळवी यांचं आपण स्वागत या ठिकाणी करावं. स्मारक समितीचे अध्यक्ष सन्माननीय निलेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर सतीशजी राणेबुवा आपण समोर यायचं आहे. आपला सन्मान विनय सुतार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. ग्रामपंचायत सदस्य सारिका परब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सन्माननीय आनंद मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. सन्माननीय प्रदीपजी सावंत यांना. आनंद मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप सावंत बुवा यांच्या शुभ हस्ते आपलं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत. सन्माननीय रवी राणेबुवा यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. सन्माननीय योगेश पांचाळबुवा आणि रवी राणेबुवा यांचं एक वेगळं नातं आहे. कारण रवी राणेबुवा योगेश पांचाळबुवांशिवाय डबल बारी घेतच नाही. सन्माननीय नामदेवजी गिरकर बुवा आपलं देखील स्वागत या ठिकाणी सन्माननीय दया राणे बुवा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे धडाडीचे कार्यकर्ते असलेले सन्माननीय नामदेवजी गिरकर आपलं सन्माननीय नारायण काका या ठिकाणी उपस्थित आहेत. नारायण ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. साबाजी मेस्त्री यांना मी विनंती करतो आपण नारायण ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.